आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी आणि विविध वाहनांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच भक्तिमय वातावरणात धुळे तालुक्यातील बोरीस आणि रामी गावातूनही मोठ्या भाविकतेने श्रद्धेने मोठ्या उत्साहात भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. जय हरिमाऊली, सतीमाय की जय आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दिनांक 22 जुलै रोजी सकाळी श्री सती अहिल्यादेवी चौक येथे 4 एसटी बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य सौ मीनाताई परशुराम देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण केले. प्रवासासाठी निघालेल्या भाविकांना ग्रामस्थांनी शुभेच्छा देत निरोप दिला. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भाविकांचा उत्साह आणि विठ्ठल दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. बसचे चालक आणि वाहक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली. ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले. भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आनंदाने प्रस्थान केले. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी विठ्ठल विठ्ठलचा अखंड गजर सुरू होता. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. आषाढी एकादशीचे महत्त्व जपत गावागावातून वारकरी पंढरपूरकडे निघाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. बोरीस आणि रामी येथील हा भक्तिमय सोहळाही त्याला अपवाद ठरला नाही. भाविकांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि भक्तीचा भाव स्पष्टपणे दिसून आला. यात्रा सुखरूप पार पडावी आणि सर्व भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन लाभावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. गटनेता परशुराम दादा रावसाहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या गावातील पंढरपूर यात्रेसाठी सालाबादाप्रमाणे दरवर्षी 2 बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देत असतात. तसेच आपल्याला प्रवाशांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या बोरीस यांच्या माध्यमातून मेडिसिन पुरवठा करण्यात येत असतं. त्यांचंसुद्धा आपण पूर्ण ग्रामस्थ आभारी आहोत. त्यांच्या आशीर्वादांना गोरगरिबांना यात्रेचं भाड्याचं काही अडचण असते, त्यामुळे ते सर्व स्वखर्चामध्ये स्वतः रावसाहेब हे पाठवत असतात. हा बऱ्याच वर्षापासून हा पायंडा सुरू आहे आणि असा सतीदेवीच्या कृपेने हा सुरू राहील अशी रावसाहेबच्या वतीने मी गवाही देतो. आणि पंढरपूर यात्रेचा जो प्रवास आहे यात्रेकरूंचा सुखाचा व्हावं असं सर्वांच्या वतीने सतीदेवीला प्रार्थना करतो.